बच्चू कडूंचं आंदोलन आटोपलं, नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर. सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती, नाशिक आणि मुंबईत एकता दौडचं आयोजन, देशभरात सरदार पटेल यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम. सरकार शेतकरी कर्जमुक्तीच्या बाजूने, समिती अहवालानंतर निर्णय घेऊ, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन. 30 जून 2026 पर्यंत कर्जमाफीचं आश्वासन मिळालं, कर्जमाफीची तारीख जाहीर करा हीच मागणी होती. मुख्यमंत्र्यांशी केलेल्या चर्चेनंतर बच्चू कडूंचं वक्तव्य. गाड्या फोडायच्या असेल तर सत्ताधारी लोकांच्या फोडा, अकोल्यात प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल. एक तारखेचा मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, दिल्लीपर्यंत आवाज पोहोचवा, राज यांचं जनतेला आवाहन. राज ठाकरे मनसेचा पैसा स्वतःकडेच ठेवतात, कार्यकर्त्यांमध्ये वाटत नाही, शिवसेना नेते संजय निरुपम यांचा गंभीर आरोप. पोलीस ठेवणाऱ्या माथेफिरूचं एन्काउंटर, रोहित आर्य याचं एन्काउंटर. सरकारनं रोहित आर्यला दिलेलं पत्र, जय महाराष्ट्राच्या हाती, स्वच्छता मॉनिटर प्रकल्पासाठी दिलेलं पत्र समोर, याच प्रकल्पाचे 2 कोटी शिक्षण विभागाकडे थकीत. सरकारच्या आर्थिक बेशिस्तपणाचा फटका लहानग्या मुलांना, राज्य सरकारनं 2 कोटी थकवल्यानं आरोपीनं मुलांना ओलीस धरलं, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सरकारवर निशाणा. फलटण येथील आत्महत्या केलेल्या पीडित कुटुंबियांशी उद्धव ठाकरे यांनी फोनवरून साधला संवाद, न्यायाच्या या लढाईत तुमच्यासोबत असल्याची दिली ग्वाही. महाविकास आघाडीला हिंदू शब्दाची ॲलर्जी, रडीचा डाव खेळण्यात महाविकास आघाडीची पसंती, अमित साटम यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोल. फलटण महिला डॉक्टर आत्महत्ये प्रकरणी कुणालाही सोडणार नाही, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारा, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी करणार चर्चा. ठाण्यातील आपला दवाखाना योजना गुंडाळली, तर आरोग्य मंदिरांच्या प्रस्तावाबाबत महायुतीमध्ये जुंपली. बीकेसीमधील अनधिकृत बांधकामांवर हातोडा, मोतीलाल नगरमधील धडक कारवाई चर्चेत. भारतीय महिला विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक, कांगारूंचा 5 विकेट्सनं धुव्वा उडवला, 339 धावांचं डोंगरा एवढं आव्हान लिलया केलं पार.